दुपारच्या जेवणामध्ये चपाती भाजी वरण भात ज्याला आपण सात्विक शाकाहारी जेवण म्हणतो याच्यापासून आपण दूर जातो आणि त्याला आपण बॅलन्स डाएट समजतोय. तर हा बॅलन्स डाएट नाहीये, हा हेल्दी डाएट नाहीये. तर बऱ्याच वेळेला पेशंटचा प्रश्न असा असतो की सर मी हेल्दी खातो आणि मी हेल्दी खाल्लं तरी सुद्धा वारंवार मला पोटाचे त्रास होतात, तर असं का? हा एक महत्वाचा प्रश्न असतो. तर हेल्दी तुम्ही खाता हे तुमच्या डेफिनेशन प्रमाणे हेल्दी आहे, पण खरंच तुम्ही हेल्दी खाता का हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण आजकाल शहरी भागामध्ये स्पेशली अर्बन पॉप्युलेशन मध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या डाएटमध्ये फार सगळं मॉडिफिकेशन करतो आणि त्याच्यामुळं जे आपण हेल्दी समजतो ऍक्च्युअली तो बॅलन्स डाएट होत नाही. म्हणजे खूप सगळे फ्रुट्स खाणं, खूप सगळे ड्रायफ्रुट्स खाणं, डेली ड्रायफ्रुटचं जास्त प्रमाणामध्ये सेवन करणं, दुधाचं प्रमाण जास्त ठेवणं, पालेभाज्या कडधान्यांचं प्रमाण जास्त ठेवणं, कच्चे पदार्थ जास्त खाणं, सलाडचं प्रमाण जास्त ठेवणं, या अशा ज्या काही गोष्टी आहेत याला आपण बॅलन्स डाएट समजतो, पण प्रत्यक्षामध्ये हा बॅलन्स डाएट नाहीये. आणि या मॉडिफिकेशनमुळे काय होतंय की आपण नॉर्मल डाएट पासून दूर जातोय. जो नॉर्मल डाएट असतो आपल्याला ब्रेकफास्टला आपण शिरा उपमा इडली पोहे वगैरे खातो किंवा दुपारच्या जेवणामध्ये चपाती भाजी वरण भात ज्याला आपण सात्विक शाकाहारी जेवण म्हणतो याच्यापासून आपण दूर जातोय. याच्यापासून दूर जाऊन त्याला खूप सगळं मॉडिफिकेशन करतोय आणि त्याला आपण बॅलन्स डाएट समजतोय. तर हा बॅलन्स डाएट नाहीये, हा हेल्दी डाएट नाहीये. बऱ्याच वेळेला काय होतं की ब्रेकफास्ट जो आहे तो आता मल्टिपल सप्लिमेंट्सनं रिप्लेस केला जातो किंवा फ्रुट्सनं रिप्लेस केला जातो किंवा ओट्स कॉर्नफ्लेक्स मिल्क ड्रायफ्रूट शेक्स प्रोटीन शेक्स अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तो रिप्लेस केला जातो. जेवणामध्ये सुद्धा असंच होतंय की जेवणामध्ये कच्चे स्प्राउट सलाडचं प्रमाण जास्त असणं, पालेभाज्यांचं फ्रिक्वेंट रिपिटेशन, एक्सेस पालेभाज्यांचं सेवन याच्यामुळे तुमच्या आतड्यावर येणारा ताण आणि आतड्याला जे काही काम करावं लागतं ते जास्त प्रमाणात करावं लागतं आणि तुमचा डाएट हा बॅलन्स राहत नाही. जरी तुम्हाला वाटत असेल की आपण हेल्दी खातोय तरी तुम्ही हेल्दी डाएट खात नाहीयेत.